पाटील पुन्हा एकदा सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो. चोपडा प्रीमियर लीगचा दुसरा सामना. स्ट्राईकला असतील निखिल धनगर, नॉन स्ट्राईकला असतील अशफाक आणि गोलंदाजी करतील प्रदीप पाटील यांचा पहिला चेंडू. ओरपी चेंडू ड्राईव्ह केलेला आहे मिड ऑफच्या दिशेने. धाव मात्र मिळत नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. ऑप्टमच्या बाहेर बॅकफुटवर जाऊन कव्हर क्षेत्रात टोलवण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते. माफ करा, धाव मात्र मिळालेली नाहीये. डॉट बॉल. अजूनही खातं उघडण्याच्या प्रतीक्षेत. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव मिळते. निखिल आपलं आणि आपल्या संघाचं खातं उघडतंय. राहुल मेडिकल संघाने नाणेफेक जिंकलेली होती आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. मातोश्री टेंट हाऊस हा संघ फलक करताना चेंडू डिफेन्स केलेला आहे. अशफाक स्ट्राईकला असतील. इम्प्रोव्हायझेशन आणि सक्सेसफुल इम्प्रोव्हायझेशन. पहिला चौकार. पुणेरी फ्राईज ब्रँडेड चौकार. या डावातला पहिला चौकार आलेला आहे अशफाकच्या बॅटमधून. या चोपडा प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वाचे मुख्य प्रायोजक भाऊसाहेब जीवन चौधरी, माजी गटनेता नगर परिषद चोपडा व नवजीवन सोलर चोपडाचे संचालक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पहिलं षटक संपलेलं आहे. 5 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चला, मागच्या सामन्याचा सामनावीर ठरलेले होते पंकज पाटील. तर पंकज पाटील यांना विनंती आहे की आपण मंचाकडे जायचंय आणि आपला सामनावीराचा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारायचा आहे. टॉस कबॉसच्या मंचाकडे यायचंय आणि पंकज पाटील यांनी आपला सामनावीराचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. नवजीवन सोलर चोपडा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक, चषकांचे प्रायोजक सौ नम्रता सचिन पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष नगर परिषद चोपडा. गिरिराज बिल्डर्स श्री नंदकिशोर पाटील या स्पर्धेचे बॉलिंग बॅटिंग यांचे प्रायोजक नंदकिशोर पाटील, गिरिराज बिल्डर्स. फुल टॉस चेंडू आणि झेल सुटलेला आहे. दीपक गोलंदाजी मार्कवर. निखिल नॉन स्ट्राईकला. तर अशफाक यांचा हा चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून. एक धाव मिळते. बॉलिंग यांचे प्रायोजक ऍडव्होकेट सचिन पाटील, चेंडूचे प्रायोजक रमेश भाई अग्रवाल, सोनम इलेक्ट्रॉनिक्स. यावेळी चांगला फटका. चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स श्री दुमिल अग्रवाल. या स्पर्धेतील बॉल प्रायोजक रमेश भाई अग्रवाल, सोनम इलेक्ट्रॉनिक्स. कॅप स्पॉन्सर्स डॉक्टर सचिन काटे, साईबाबा हॉस्पिटल. टी शर्ट स्पॉन्सर्स श्री राहुल महाजन, न्यू बापू टी हाऊस. पंचांचे टी शर्ट ज्यांनी प्रायोजित केलेले श्री राकेश महाजन, सप्तशृंगी माता दूध संकलन व विक्री केंद्र. टॉस कबॉस श्री संदीप पाटील सर, संदीप इंग्लिश अकॅडमी. षटकारांचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स, चौकारांचे प्रायोजक चंद्रशेखर कोष्टी, पुणेरी फ्राईज. ओ बोल्ड. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न फासलेला आहे
आणि चेंडू सरळ यष्ट्यांवर जाऊन आदळलेला आहे. दीपक यांनी पहिला गडी बाद केलेला आहे. निखिल धनगर यांना परतावा लागेल. विकेट स्पॉन्सर्स श्री चेतन विलास जगताप. ड्रिंक्स ट्रॉली प्रायोजक श्री देवीदास गोपाळ जाधव ओम इलेक्ट्रिकल्स. खेळाडू डगआउट चे प्रायोजक श्री सुनील पाटील वाळकी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री कुणाल भाऊ शिंदे हॉटेल कुणाल. फूड स्पॉन्सर्स श्री किशोर पाटील हॉटेल साई प्रसादम. स्पोर्ट्स पार्टनर प्रतीक जीवराजानी 77 स्पोर्ट्स. सेल्फी पॉइंट के प्रायोजक श्री सुनील वानखेड़े इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्निचर. यूट्यूब स्पॉन्सर्स श्री अली असगर सैफी मशिनरी. दीपक आता गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आणि नवीन फलंदाज स्ट्राईकला असतील. प्रवीण पाटील ऑफ्टमच्या बाहेर. डॉट बॉल निर्धाव चेंडू. 2 षटकांची समाप्ती 13 धावा 1 गडी बाद. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट क्वालिटी विथ क्लिअरिटी लाईव्ह व्हिजन या यूट्यूब वाहिनीवरून आपण बघू शकतात. आणि यूट्यूब स्पॉन्सर्स श्री अली असगर सैफी मशिनरी. अली असगर सैफी मशिनरी. यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सर्स एलईडी स्पॉन्सर्स डॉक्टर केतकी वैभव पाटील गोदावरी फाउंडेशन. या स्पर्धेसाठी सहप्रायोजक डॉक्टर दीपक चौधरी परिश्रम हॉस्पिटल. डॉक्टर सुधीर पाटील तन्मय EH हर्बल नॅचरोपॅथी. श्री अमित अग्रवाल श्री जुबेर मलिक पपिता. श्री मनोज पाटील श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि मिसफिल्ड चौकार. नो बॉलचा इशारा स्कोअर लेग पंचांचा. माझ्या मते यष्टीरक्षकाचे हात स्टंपच्या लाईनीच्या पुढे होते त्यामुळे नियमानुसार हा नो बॉल. तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर उघडा डोळे आणि बघा नीट. हा चेंडू आहे फ्री हिट आणि फ्री हिट वर मोठा फटका. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. दणदणीत खणखणीत षटकार. आणि या खणखणीत षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. प्रवीण पाटील यांना परतावं लागेल.
श्री मनोज पाटील, श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन हे सुद्धा या स्पर्धेचे सहप्रायोजक. दरम्यान षटकार आलेला आहे. चोपडा प्रीमियर लीग षटकारांचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. 3 षटकांची समाप्ती, 31 धावा, 2 गडी बाद. षटक संपलेलं आहे. एकतीस धावा झालेल्या आहेत. तीन षटकांची समाप्ती, 31 धावा, 2 गडी बाद. अशफाक यांच्या बॅटमधून आलेला आहे चौकार. रिव्हर्स स्वीपचा फटका. ओरपी चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. चांगला प्रयत्न होता क्रिकेटमध्ये फुटबॉलचा आनंद घेताना, परंतु चेंडू जाईल सीमा रेषा पार. आणि सीपीएल ब्रँडेड चौकाराचे प्रायोजक असतील पुणेरी फ्राईज. चांगला फटका आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. मिळतोय सीपीएल ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. इम्प्रोव्हायझेशन आणि सक्सेसफुल इम्प्रोव्हाइज केलेला हा फटका. या षटकाराच्या मदतीने अशफाक 9 चेंडूत 20 धावांवर पोहोचले. परवेज नॉन स्ट्राईकला असतील. एक चेंडू आणि षटकाराने परवेज यांनी आपलं खातं उघडलेलं होतं. मातोश्री टेंट हाऊस संघाची धावसंख्या 45 धावा. चौथं षटक सुरू आहे. 2 गडी बाद झालेले आहेत. देवाशीष गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लीडिंग एज आणि गोलंदाजाच्या चांगल्या प्रयत्नानंतर एक धाव. एका धावाने धावसंख्या आता पुढे सरकते 46 धावा. चौथं षटक सुरू आहे. 10 षटकांचा सामना. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू नीटचा बॅटवर आलेला नाहीये.
लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू अडवतोय, दरम्यान एक धाव मिळते. मुदस्सर यांच्या खेळीवर सुद्धा सर्वांच्या नजर असतील. सध्याचा सीझन त्याने गाजवलेला आहे, परंतु आता नवीन वर्षाची नवीन सुरुवात खेळाडू कशा पद्धतीने करतात ते आपण बघूया. चौथं षटक संपलेलं आहे. चौथ्या षटकाची समाप्ती. 47 धावा, 2 गडी बाद. चला तर चेंडू फुटलेला आहे. चोपडा प्रीमियर लीग तिसरे पर्व, अभूतपूर्व तिसऱ्या पर्वाचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशीचा दुसरा सामना. मातोश्री टेंट हाऊस विरुद्ध राहुल मेडिकल. चौथं षटक संपलेलं आहे. मातोश्री टेंट हाऊस 47 धावा, 2 गडी बाद. अशफाक 11 चेंडू 21 धावा, तर परवेज 2 चेंडू 7 धावा. नवजीवन सोलर चोपडा द्वारे प्रायोजित चोपडा प्रीमियर लीग तिसरे पर्व. आनंद सुपर शॉप वर्सेस हरताळकर हॉस्पिटल. यानंतरचा पुढचा सामना. दोन्ही संघांनी प्रॉपर रिपोर्टिंग करायचे. प्लेइंग 11 क्रिक हिरोज या ॲपमध्ये जाऊन डाउनलोड करून घ्यायचे आणि प्लेइंग 11 अपडेट करायची. प्लेयर ऍड करून घ्यायचे. सर्वांना विनंती असेल. ट्रॉफीचे प्रायोजक सौ नम्रता सचिन पाटील, लोकनियुक्त नगर अध्यक्ष नगर परिषद चोपडा. 5वं षटक घेऊन आलेले शरीफ. चला वेळेकडे लक्ष द्यायचं खेळाडूंनी.
51 धावा झालेल्या आहेत. 5वं षटक सुरू आहे. शरीफ अलॉंग द कार्पेट, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, धाव मात्र मिळत नाहीये. गोलंदाजी मार्कवर शरीफ. 51 धावा, 2 गडी बाद. 5वं षटक घेऊन आलेले आहेत शरीफ, आणि शरीफ यांचा सामना करतील परवेज. 5 चेंडू 11 धावा, तर अशफाक 11 चेंडूत 21 धावांची चांगली खेळी करतायत. चोपडा प्रीमियर लीग तिसरं पर्व. ओरपी चेंडू आणि चांगला फटका, चेंडू जातोय काउस कॉर्नर, सीमा रेषा पार, आणि मिळतोय CPL सीझन 3 चा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. 1 धाव. देवाशीष या चेंडू लाडवत आहेत. 58 धावा. ओ, लेग स्टंपकडे जाणारा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातात, डॉट बॉल. षटक संपलेलं आहे. 5वं षटक संपलेलं आहे. 58 धावा, 2 गडी बाद. शरीफ यांच्या पहिल्या षटकात 11 धावा आलेल्या आहेत. दरम्यान फलंदाज झेलबाद झालेले आहेत. चांगला झेल, राहुल यांचा चांगला झेल. परवेज यांना परतावं लागेल. तिसरा फलंदाज तंबूत परततोय. 58 धावा, 3 गडी बाद. मातोश्री टेंट हाऊस, सागर भोई, द मॅन फ्रॉम वेळोदे. ऑफस्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा आलेला आहे. सागर भोई यांच्यावर वेळोदे, घोडगाव, गलंगी परिसराच्या नजर असतील. पुढे सरसावा, चांगला फटका कव्हर क्षेत्रात. की हा संघ किती धावा करतो.
राईट राऊंड द विकेट. फुल टॉस चेंडूला मिस केलेलं आहे. डॉट बॉल. ऑफ्टमच्या बाहेर चांगला फटका. कव्हर क्षेत्रात स्वीपर कव्हर चेंडू अडवतोय. एक धाव. सागर आता स्ट्राईकला असतील. 61 धावा. क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे राहुल मेडिकल. राहुल मेडिकलच्या कर्णधारांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. चोपडा प्रीमियर लीग दर्जेदार आयोजन, सूक्ष्म नियोजन, एक जबरदस्त क्रिकेट स्पर्धा. फुल टॉस चेंडू आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमा रेषा पार. मिळतोय सागर भोईला CPL सीझन 3 चा ब्रँडेड चौकार. आणि या चौकाराचे प्रायोजक पुणेरी फ्राईज श्री चंद्रशेखर कोष्टी. पासष्ट धावा. 6व्या षटकातला शेवटचा चेंडू नाझीम यांचा. सागर भोई. यावेळेस फटका फसलाय. चेंडू उंच आणि झेल सुटलेला आहे. संदीप ओली सरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वामी स्टार या संघाचे संदीप ओली सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. संदीपजी आपलं मनपूर्वक स्वागत. 6वं षटक संपलेलं आहे. 66 धावा. सागर भोई यांना जीवनदान मिळालेलं आहे. 66 धावा, 3 गडी बाद. मातोश्री टेंट हाऊस संघाची धावसंख्या फुलटॉस चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. लॉंग ऑफ सीमारेषेवर हुसेन क्षेत्ररक्षण करताना आपण बघू शकतो, ज्यांनी आता चेंडू अडवलेला होता. ऑफच्या बाहेर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. चेंडू खूप बाहेर आणि पंचांचा इशारा आलेला आहे वाईडचा. एक अवांतर धाव टोटल मध्ये जोडली जाते आणि एक अवांतर धावेने धावसंख्या पुढे जाते. 68 धावा. 7वं षटक सुरू आहे. ओ चांगला फटका अलॉंग द कार्पेट. वाईडिश लॉंग ऑन कडे या चेंडूला अडवलं गेलेलं आहे. एक धाव मिळते. देवाशिष डावखरे गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आणि देवाशिष यांचा सामना करतील सागर. लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑन कडे चेंडू जातोय. एक धाव मिळते. पवन या चेंडूला अडवत आहेत. एका धावेने षटक पुढे सरकतंय. धावसंख्या 70 धावा, 3 गडी बाद. चांगला चेंडू वाईड आउटसाइड द लाईन ऑफ ऑफ स्टंप. उजव्या यष्टीवर मारा करण्याचा प्रयत्न देवाशिष यांचा. अशफाक
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू नीटचा बॅटवर आलेला नाहीये आणि मिड ऑफचा खेळाडू धावतोय आणि झेल टिपतोय. धनंजय यांनी झेल टिपलेला आहे. अशफाक कॉट, धनंजय बोल्ड, देवाशिष. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसलेला आहे आणि परतावा लागेल. गौरव पाटील यांना परतावा लागेल. चांगला झेल टिपलेला आहे देवाशिष यांनी आणि विकेटचे प्रायोजक श्री चेतन विलास जगताप. त्र्याहत्तर धावा, 5 गडी बाद, 8वं षटक सुरू आहे. हाफिज स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला सागर. 73 धावा, 5 गडी बाद. फटका 1 धाव देऊन जाईल हाफिज यांना. सागर भोई ऑन स्ट्राइक. सागर भोईचे समर्थक आणि मुदाचा सामना केव्हा आहे असं विचारलं जातंय. या सामन्यानंतरचा सामना मुदाचा असेल.
यावेळेस फटका फसलेला आहे, लॉंग ऑफच्या दिशेने झेल टिपलेला आहे. पवन यांचा चांगला झेल, पवन पाटील यांनी तंबूत परतवलेला आहे सागर भोई यांना. सागर भोई कॉट पवन. मलिक यांच्या गोलंदाजीवर सागरला परतावं लागेल. सागरचे समर्थक मात्र आता निराश असतील. 8वं षटक संपलेलं आहे. 8 षटकांची समाप्ती, 75 धावा, 6 गडी बाद, 10 षटकांचा सामना. पुढचे 2 हाणामारीचे षटक शिल्लक. 12 चेंडूंमध्ये अजून किती धावा करेल मातोश्री टेंट हाऊसचा संघ हे बघावं लागेल. आणि या विकेटचे प्रायोजक होते चेतन विलास जगताप. लाईव्ह व्हिजन, क्वालिटी विथ क्लॅरिटी, युट्यूब लाईव्हचे प्रायोजक असतील श्री अली असगर सैफी, सैफी मशिनरी. ओ, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता हाफिज यांचा. शरीफ गोलंदाजी मार्कवर. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू, चांगली गोलंदाजी, चांगला वेगवान मारा राहुल मेडिकल कडून होतोय. आता मात्र गेअर चेंज करावे लागतील फलंदाजांना. आक्रमक पवित्रा स्वीकारावा लागेल. यावेळेस फटका फसला आहे. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू आणि झेल टिपलेला आहे. हाफिज यांना परतावं लागेल. राहुल यांनी चांगला झेल टिपलेला आहे. हाफिज कॉट राहुल बोल्ड. शरीफ 75 धावा, 9वं षटक सुरू आहे. या डावातले शेवटचे 9 चेंडू शिल्लक. चोपडा प्रीमियर लीग अर्थात सीपीएल सीझन 3 अभूतपूर्व दर्शकांचा प्रतिसाद या स्पर्धेला लाभतोय. फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने, मिसफिल्ड आणि एकच धाव मिळेल. दुसरीचा कॉल केलेला आहे. दुसरी धाव घेण्यासाठी धावलेले आहेत आणि परतावं लागेल. वसीम यांना परतावं लागेल. माफ करा, आकाश. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडीशी फंबलिंग झालेली होती आणि असं म्हणतात की मिसफिल्डवर रन घ्यायचा नसतो आणि तो रन घेण्याचा प्रयत्न कुठेतरी अंगलट आलेला आहे. 8व्या विकेटचं पतन आणि या विकेटचे प्रायोजक चेतन जगताप. एक संधी होती, अवघड होती, नो मॅन्स लँड. 78 धावा, 77 स्पोर्ट्स या स्पर्धेचे स्पोर्टिंग पार्टनर. आणि दरम्यान विकेटचं पतन, बोल्डच्या स्वरूपात विकेट मिळालेली आहे. वसीम 78 धावा, 9 गडी बाद,
शेवटची जोडी मैदानात. राहुल मेडिकल या संघाची टीम ओनर आहेत प्रदीप पाटील बा आणि मातोश्री टेंट हाऊस शरद पाटील या संघाचे संचालक आहेत. सन्माननीय नगरसेवक नगर परिषद चोपडा. हो, लेग स्टंपकडे जाणारा चेंडू पंचांचे हात जमिनीला समांतर, अर्थ एक धाव अवांतर. शैलेंद्र पाटील लासूरवरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. तर दर्शकांना विनंती आहे की हा सामना आपण बघत आहात युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, लाईव्ह व्हिजन या युट्यूब वाहिनीवर. तर हा सामना आपण चोपडा तालुक्यातील कुठल्या गावावरून बघत आहात हे सुद्धा आपण आम्हाला सांगू शकतात. लाईव्ह चॅटच्या माध्यमातून. दरम्यान फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय, एक धाव मिळते आणि या एका धावेने धावसंख्या 81 वर जाऊन पोहोचलेली आहे. नितीन वेळोदा येथील रहिवासी नितीन कोळी यावेळेस मात्र एक वेगवान धाव घेतलेली, तिसऱ्या पंचांकडे दाद मागितलेली आहे. आणि आता बघूया तिसरे पंच काय निर्णय देतात ते. अनोर्दे गावचे सुपुत्र नितीन, धावबाजसाठीचा निर्णय तिसऱ्या पंचांकडे मागितला गेलेला आहे. लासूरवरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत शैलेंद्र पाटील. नमस्कार शैलेंद्र, आपलं खूप खूप स्वागत. गौरव धनगर वडती या गावावरून आपल्याशी जोडले गेलेले. किरमानी पाटील अडावाचे एक चांगले फोटोग्राफर. किरमानी, आपलं मनपूर्वक स्वागत. जय हिंद क्रिकेट क्लब साठी शुभेच्छा आलेल्या आहेत. OUT आउट आणि हा डाव संपलेला आहे. 81 धावा केलेल्या आहेत मातोश्री टेंट हाऊस संघाने आणि राहुल मेडिकल संघाला पहिला सामना जिंकण्यासाठी 82 धावांचं लक्ष असेल. शरीफ यांची चांगली फेकी.
मातोश्री टेंट हाऊस या संघाने 81 धावा केलेल्या आहेत. 9.2 षटकात सर्व बाद 81. आणि राहुल मेडिकल या संघाला जिंकण्यासाठी 82 धावांची आवश्यकता. राहुल मेडिकल या संघाकडून स्ट्राईकला असतील हुसेन वकील, नॉन स्ट्राईकला असतील पवन कोळी, गोलंदाजीची सुरुवात करतील सागर भोई. तर क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. 2 षटकांचा पॉवर प्ले, 10 षटकांचा सामना. एक मिड विकेट, एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ लावण्यात आलेला आहे. तर गोलंदाज तयार, फलंदाज तयार, पंच तयार, दर्शक तयार आणि पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. टप्प्याचा चेंडू शॉर्ट बॉल. सागर भोई यांचा निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे. ऍडव्होकेट हुसेन स्ट्राईकला असतील. बॅटची कड थडमॅनच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न फसलेला आहे. पंचांचा बोट आकाशाकडे. याचा अर्थ असा असेल की ऍडव्होकेट हुसेन यांना परतावं लागेल डगआउट कडे. 0 पहिला शिलेदार तंबूत परततोय. आपण बघत आहात CPL चोपडा प्रीमियर लीग तिसरे पर्व. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक नवजीवन सोलर चोपडा, भाऊसाहेब जीवन चौधरी, माजी गटनेता नगर परिषद चोपडा. ट्रॉफीचे प्रायोजक सौ नम्रता सचिन पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष नगर परिषद चोपडा. बॅटिंग एंडचे प्रायोजक श्री नंदकिशोर पाटील, गिरिराज बिल्डर्स. बॉलिंग एंडचे प्रायोजक ॲडव्होकेट सचिन पाटील. चेंडूचे प्रायोजक श्री रमेशभाई अग्रवाल, सोनम इलेक्ट्रॉनिक्स. कॅप स्पॉन्सर्स डॉक्टर सचिन काटे, साईबाबा हॉस्पिटल. टी शर्ट्स स्लीव स्पॉन्सर्स श्री राहुल महाजन, न्यू बापू टी हाऊस. अंपायरचे टी शर्ट ज्यांनी प्रायोजित केलेले श्री राकेश महाजन, सप्तशृंगी माता दूध संकलन व विक्री केंद्र. टॉस का बॉस संदीप पाटील सर, संदीप इंग्लिश अकॅडमी. स्वस्तात पहिला गडी बाद झालेला आहे. अथर्व आता फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालेला आहे. षटकारांचे प्रायोजक दुमिल अग्रवाल, अग्रवाल असोसिएट्स. चौकारांचे प्रायोजक श्री चंद्रशेखर कोष्टी, पुणेरी फ्राईज. आणि या विकेटचे प्रायोजक होते श्री चेतन विलास जगताप. पहिला शिलेदार 0 तंबूत परतलेला आहे. सागर भोई पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर जाताना. अथर्व स्ट्राईकला असतील, नॉन स्ट्राईक एंडला असतील पवन. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक श्री देवीदास गोपाळ जाधव, ओम इलेक्ट्रिकल्स. यावेळेस चांगला फटका, 1 धाव मिळते. एकेरी धावेने अथर्व आपलं आणि आपल्या संघाचं खातं उघडतोय. राहुल मेडिकल संघाचं खातं उघडलेलं आहे 1 धावेने. स्ट्राईकला असतील पवन, सामना करतील सागरचा. प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक श्री सुनील पाटील वाळकी, माजी जिल्हा परिषद सदस्य. श्री कुणाल भाऊ शिंदे, हॉटेल कुणाल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. फूड स्पॉन्सर्स श्री किशोर पाटील, हॉटेल साई प्रसादम. स्पोर्टिंग पार्टनर श्री प्रतीक जीवराजानी, 77 स्पोर्ट्स. सेल्फी पॉइंट श्री सुनील वानखेडे, वानखेडे इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर. ओ डॉट बॉल. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिलं जबरदस्त षटक सागर भोईचं किफायती मारा करत एक खेळाडू धावबाद केलेला होता. एक षटक संपलेलं आहे. 1 धाव 1 गडी बाद. विनोद कोळी कोळंबा या गावावरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अडगाववरून गौरव धनगर सुद्धा आपल्याशी जोडले गेलेत.
सेल्फी पॉइंटचे प्रायोजक श्री सुनील वानखेडे, वानखेडे इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर. या स्पर्धेत ज्या ट्रॉफीज आपण बघत आहात, या चकाकणाऱ्या ट्रॉफीज आणल्या गेलेल्या आहेत एअर स्पोर्ट्स भूषण चित्ते यांच्याकडून. आणि भूषण चित्ते सुद्धा आपल्यासोबत युट्यूब लाईव्ह चॅटच्या माध्यमातून जोडले गेलेले. भूषण चित्ते, आपलं मनपूर्वक स्वागत. दर्जेदार ट्रॉफीसाठी आपण भूषण चित्ते यांच्या दालनाला भेट देऊ शकतात. ऑफस्टमच्या बाहेर डॉट बॉल, निर्धाव चेंडू. परवेज ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, आणि हा काय फटका होता समजायला मार्ग नाहीये. ऑफस्टमच्या खूप बाहेर चेंडू आणि त्याला खेचण्याचा प्रयत्न होता मिडविकेटकडे. अथर्व सामना करतील परवेज यांचा. राहुल मेडिकल यांच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा सुरू केलेला आहे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू हवेत लॉंग ऑनच्या दिशेने आणि झेल टिपलेला आहे. गौरव यांनी चांगला झेल टिपलेला आहे. अथर्व कॉट, गौरव बोल्ड, परवेज. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि गौरव यांनी अलगद झेल टिपलेला आहे. 2 धावा, 1 गडी बाद. राहुल मेडिकलचा संघ आता संघर्ष करताना दिसतोय. जस्ट फॉर फन 22. हे सुद्धा युट्यूब लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले. मुदा यांचा सामना यानंतर होणार आहे. मुदस्सर चोपड्याचा स्टार खेळाडू.
सरळ बॅटने खेळलेला हा चेंडू. डाऊन द ग्राउंड चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने. अशफाक चेंडू लाडवतोय. दरम्यान एक धाव मिळते. देवाशीष यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. दोन षटकांची समाप्ती. राहुल मेडिकल 2 धावा 2 गडी बाद. परवेज यांनी किफायती मारा करत एक षटक टाकलेलं आहे आणि एक गडी सुद्धा बाद केलेला आहे. पुन्हा एकदा फलंदाज संकटात सापडलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलेला होता. आणि यावेळेस मात्र परतावं लागेल. तिसऱ्या पंचांनी बाद. OUT आउट. विकेटचं पतन. तिसरा झटका. दरम्यान छत्रपती संभाजीनगरचे स्टार समालोचक सौरभ सिंग राजपूत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सौरभ, चोपडा नगरीत आपलं मनपूर्वक स्वागत. नक्कीच एक अपडेट आलेली आहे. देवाशीष हे मागच्या वर्षी अंतिम सामन्याचे सामनावीराचे मानकरी होते आणि नक्कीच आमचे मित्र लहान बंधू साहिल पाटील नवीन नवीन अपडेट आम्हाला देत असतात. मॅन फ्रॉम चहारडी सबसे कातिल साहिल पाटील. फेअर डिलिव्हरी.
संकटात सापडलेला आहे राहुल मेडिकलचा संघ. समोरच्या संघाला स्वस्तात निपटवलेलं होतं. 4 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक सुरू आहे. अशफाक गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत. एक धाव मिळते. अतुल चेंडू वाढवत आहेत. यावेळेस आता पवन आणि नाझीम यांच्यामध्ये भागीदारी जर झाली तर कुठेतरी कमबॅक करण्याची संधी असेल राहुल मेडिकल या संघाला. 82 धावांचं आव्हान. तिसरं षटक सुरू आहे. फुलटॉस चेंडू सरळ बॅटने या चेंडूला ड्राईव्ह केलेलं आहे नाझीम यांनी. या चांगल्या फटक्याने नाझीम आपलं खातं उघडत आहेत. धावसंख्या राहुल मेडिकल संघाची 11 धावा. आणि जाधव बंधूंवर सुद्धा सर्वांच्या नजरा असतील. आनंद सुपर रॉयल संघाचे कर्णधार मनोज जाधव यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अक्रॉस द लाईन चांगला फटका. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग. सीमा रेषा पार. मिळतोय ब्रँडेड षटकार पवनच्या बॅटमधून. आणि या ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक श्री दुमिल अग्रवाल, अग्रवाल असोसिएट्स. अठरा धावा झालेल्या आहेत. या डावातला पहिला षटकार पवन कोळीच्या बॅटमधून आलेला आहे. जबरदस्त स्ट्राईक. अशफाक या षटकात महागडे ठरलेले 16 धावा या षटकात आलेल्या आहेत. 3 षटकांची समाप्ती. राहुल मेडिकल संघाची धावसंख्या 18 धावा, 3 गडी बाद. सागर भोई यांचं या चेंडूला उडवलेलं आहे लॉंगॉनकडे. आणि एक संधी होती, ती संधी कुठेतरी सुटलेली आहे. झेल सुटलेला आहे. निखिल धनगर यांच्या हातून एक झेल सुटलेला आहे. आणि बघूया तो झेल किती महागात पडतो. नाझीम यांना जीवनदान मिळालेलं आहे. पवन कोळी स्ट्राईकला असतील.
पवन सामना करतील सागरचा. सागर भोई. फुल टॉस चेंडू बीमार आणि अबोव द वेस्ट हाईट साठीचा हा नो बॉल. आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पंचांचा पंखा फिरतोय. उघडा डोळे आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट, फुकट फटका. कुठेतरी अतिरिक्त वेगात टाकण्याच्या प्रयत्नात हा चेंडू हातातून सटकलेला आहे. वेगवान फटका लॉंग ऑनच्या दिशेने चांगला झेल टिपलेला आहे, परंतु फलंदाज सुरक्षित. एक धाव मिळते पवन यांना. 10 चेंडू 14 धावा पवन यांच्या, तर नाझीम 2 चेंडू 2 धावा. सागरचा चांगला चेंडू ऑफ टाइमच्या बाहेरचा चेंडू. नो बॉलचा इशारा आलेला आहे. कुठेतरी अतिरिक्त वेग मिळवण्याच्या प्रयत्नात ओव्हरस्टेप, माझ्या मते ओव्हरस्टेपिंग साठीचा हा नो बॉल. मागचा पाय माझ्या मते साईड लाईनला टच झालेला आहे. पंचांचा इशारा. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिट असेल. कुठेतरी अवांतर धावांवर कंट्रोल करायला हवा. मिड विकेटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. राहुल मेडिकलच्या फलंदाजांना मातोश्री टेंटच्या गोलंदाजांनी जणू काही पायात बेडे अडकवून जखडून ठेवलेलं आहे. एक षटकार वगळता एकही मोठा फटका आतापर्यंत बघायला मिळालेला नाहीये. वेग, चांगला ड्राईव्ह, ओव्हरपिच चेंडू होता. लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव मिळते. या एका धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. 25 धावा. षटकातला शेवटचा चेंडू असेल सागर यांचा. 1.5 षटकात 8 धावा देत किफायती मारा केलेला आहे. नो बॉलचा इशारा. पुन्हा एकदा अतिरिक्त वेग मिळवण्याच्या प्रयत्नात नो बॉल. आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिट असेल. कुठेतरी अवांतर धावांवर थोडासा कंट्रोल करावा लागणार आहे मातोश्री टेंट हाऊसच्या गोलंदाजांना. राहुल मेडिकल संघाची धावसंख्या आता 26 वर जाऊन पोहोचली आहे. षटकातला शेवटचा चेंडू सागरचा. सामना करतील पवन. आपण बघत आहात जय हिंद क्रिकेट क्लब चोपडाद्वारा आयोजित चोपडा प्रीमियर लीग पहिले पर्व. तिसऱ्या पर्वाचा आजचा पहिला दिवस. फटका फसलाय, परंतु फलंदाज माझ्या मते सुरक्षित असेल, कारण की फ्री हिट चेंडू होता. चौथं षटक संपलेलं आहे. चांगली गोलंदाजी केलेली आहे सागरने. 9 धावा देत कंजूस मारा केलेला आहे. 4 षटकांची समाप्ती. 26 धावा, 3 गडी बाद. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक जीवन चौधरी सर, नवजीवन सोलर चोपडाचे संचालक, ट्रॉफीचे प्रायोजक सौ नम्रता सचिन पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष नगर परिषद चोपडा. तर मातोश्री टेंट हाऊसची फलंदाजी आज काही तितकीशी चांगली बघायला मिळालेली नाहीये. सर्व बाद 81 धावा केलेल्या होत्या. 82 धावांचं लक्ष त्यांनी राहुल मेडिकलच्या संघासमोर ठेवलेलं होतं, परंतु गोलंदाजीची कामगिरी मात्र जबरदस्त राहिलेली आहे. जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक मातोश्री टेंट हाऊसकडे. फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची बिलकुल संधी दिलेली नाहीये. आणि आता गिरिराज
बिल्डर्स. फलंदाजी यांकडून स्ट्राईकला असतील नाझीम. सामना करतील प्रवीण यांचा. यावेळेस मिडविकेटच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू नीटचा बॅटवर आलेला नाहीये. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. दरम्यान एक धाव फलंदाज पूर्ण करतोय. गोलंदाजी यांचे प्रायोजक असतील ॲडव्होकेट सचिन पाटील. चोपडा प्रीमियर लीग आयोजक जय हिंद क्रिकेट क्लब चोपडा. नवजीवन सोलर चोपडा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. यावेळेस चांगला फटका. उंच 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 आणि डीप मिड विकेट. सीमा रेषा पार. CPL सीझन 3 चा ब्रँडेड षटकार लगावलेला आहे पवन कोळी यांनी. आणि या ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू उंच 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 आणि पुन्हा एकदा सीमा रेषा पार. डीप मिड विकेट कडे टोलवलेला फटका. आणि या षटकाराच्या मदतीने आता कुठेतरी राहुल मेडिकल चे समर्थक खुश होताना दिसत आहेत. कारण की बऱ्याच वेळापासून फलंदाजांना जखडून ठेवलेलं होतं. आता मात्र चांगली फटकेबाजी करताना पवन कोळी. या षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. आणि यावेळेस मात्र जबरदस्त फटका. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय. लॉंग ऑन सीमारेषेवर झेल टिपलेला आहे. पवन कोळी यांना परतावं लागेल. 39 धावांवर चौथा झटका. प्रवीण पाटील यांनी विकेट घेतलेली आहे. थोडेसे महागडे ठरलेले होते परंतु आता कमबॅक करताना सागर भोई यांनी लॉंग ऑनवर चांगला झेल टिपलेला आहे. परंतु पंच या ठिकाणी गोलंदाजांची शैली चेक करतील. या सामन्याचे तिसरे पंच म्हणून भूमिका बजावतायत मयूर सोरोने सर, नाशिक का आशिक. निलेश औशिकर या सामन्याचे सामनाधिकारी. नो बॉलचा इशारा आलेला आहे. फलंदाज सुरक्षित. पवन कोळी, द मॅन फ्रॉम वडती.
शॉर्ट आपल्यांचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत उंच उडालेला आहे आणि पुन्हा एकदा पवन कोळीला जीवनदान मिळालेलं आहे. बावीस चेंडू आणि 41 ची धमाकेदार खेळी करताना पवन कोळी, नाझीम आता स्ट्राईकला असतील. ओहो, नाझीम एका अँकरच्या भूमिकेत एकेरी धाव काढून पुन्हा एकदा पवनला स्ट्राईकला आणलेलं आहे. माहिती आहे पवन इन्फॉर्म खेळाडू आहे, चांगले फटकेबाजी करतोय. 55 धावा झालेल्या आहेत. पवन कोळी 22 चेंडूत 41 धावा. राहुल मेडिकलचा संघ आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. 27 चेंडूत 27 ची गरज. यावेळेस पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडूला पूल केलेला आहे आणि मिड विकेटच्या दिशेने एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी आणि परतावं लागेल पवन कोळी यांना. आतापर्यंतची या स्पर्धेतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी पवन कोळी यांची. 55 धावा, 4 गडी बाद. राहुल मेडिकलचा संघ आता संकटात. सागर भोई, द मॅन फ्रॉम वेळोदा, अतिशय उत्कृष्ट झेल टिपताना. चेतन विलास जगताप विकेटचे प्रायोजक. एकेरी धावेने शरीफ रंगरेज आपलं खातं उघडतायत. स्ट्राईकला असतील नाझीम, 56 धावा. प्रवीण पाटील यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. मराठा प्रीमियर लीग या चोपडा येथील जबरदस्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन समितीचे काही महत्वपूर्ण सदस्य आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत करताना चोपडा प्रीमियर लीगचे आयोजन समितीचे सदस्य. 6 षटकांची समाप्ती, 58 धावा, 4 गडी बाद, 24 चेंडू, 24 ची आवश्यकता. मराठा प्रीमियर लीग चोपडा आयोजन समितीचे काही महत्वपूर्ण सदस्य या ठिकाणी सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. तर चोपडा प्रीमियर लीगच्या आयोजन समितीचे प्रमुख भगवान नाना आणि त्यांचे सहकारी मराठा प्रीमियर लीगच्या आयोजन समितीचा स्वागत करताना, सत्कार करताना. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव, लेग बाईटचा इशारा येतोय योगेश भाकरे सरांचा.
शरीफ रंगरेज नॉन स्ट्राईकला असतील, तर स्ट्राईकला असतील नाझीम अशफाक गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकात 16 धावा त्यांनी दिलेल्या होत्या. चेंडू हवेत आणि चांगला झेल. आकाश यांनी चांगला झेल टिपलेला आहे. 5वा फलंदाज तंबूत परततोय. राहुल मेडिकलचा सहा पूर्णांक 2 षटकाची समाप्ती. 59 धावा, 22 चेंडू, 21 ची गरज. राहुल धनगर आता स्ट्राईकला असतील. सामना करतील अशफाक यांचा. चोपडा प्रीमियर लीग तिसरं पर्व. फटका उंच आणि सरळ हातात. विकेटचं पतन. 7वा फलंदाज तंबूत परततोय. राहुल मेडिकलचा संघ पुन्हा एकदा संकटात. वसीम यांनी चांगला झेल टिपलेला आहे. अशफाक सर ऑन अ हॅट्रिक. दीपक दाभाडे मॅन फ्रॉम मराठे हे तंबूत परतलेले. आणि आता नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेले धनंजय. चांगला चेंडू, डॉट बॉल. ओ, एक धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी संकटात सापडू शकतात. धाव मात्र मिळालेली नाहीये. षटकातला शेवटचा चेंडू अशफाक. या षटकात 2 विकेट घेतलेल्या अशफाक यांनी. धनंजय सामना करतील अशफाक यांचा. धावसंख्या 59. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने. वेगवान फटका. चेंडू जातोय सीमा पार. मिळतोय सीपीएल ब्रँडेड चौकार. पुणेरी फ्राईज चौकारांचे प्रायोजक. खराब चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाणारा. त्रेसष्ट धावा, 7 षटकांची समाप्ती. 18 चेंडू. चेंडू आणि 19 ची आवश्यकता राहुल मेडिकल या संघाला जिंकण्यासाठी. 18 चेंडू, 19 ची गरज.
चला वेळेचं भान ठेवायचंय सर्वांनी. ऑफस्टंपच्या बाहेर गोलंदाजाचा गतीचा वापर केलेला आहे. थडम्यांच्या दिशेने चेंडूला ग्लाइड केलेला आहे. चेंडू जातोय थडम्यान सीमा रेषा पार. सीपीएल ब्रँडेड चौकार. पुणेरी फ्राईज या चौकारांचे प्रायोजक. ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा थडम्यांच्या दिशेने दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. बॅटची कड होती आणि माझ्या मते झेल सुटलेला आहे. आठवं षटक सुरू आहे. शरीफ रंगरेज. वसीम गोलंदाजी मार्कवर. 4 चेंडूत 5 धावा दिलेल्या आहेत. धनंजय स्ट्राईकला. ओ चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी करतायत वसीम. 5 चेंडूत 5 धावा दिलेल्या आहेत. 13 चेंडू आणि 14ची गरज. राहुल मेडिकलचा संघ अजूनही संघर्ष करतोय. वसीम शॉर्ट ऑफ लेन चेंडू कट करण्याचा प्रयत्न. शॉट थडम्यांचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. दरम्यान एक वेगवान धाव पूर्ण होतीये. राहुल मेडिकल संघ 8 षटकांची समाप्ती. 69 धावा, 6 गडी बाद आणि 6.50च्या सरासरीने 12 चेंडू 13ची गरज. हे निर्णायक षटक असेल. आणि पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार. चेंडू जातोय सीमा पार. मिळतोय धनंजयला. सीपीएल सीझन 3 चा ब्रँडेड षटकार. अग्रवाल असोसिएट्स या षटकाराचे प्रायोजक. महेश पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले. हर्षवर्धन चौधरी मॅन फ्रॉम धानोरा यांचे समर्थक. गोलंदाज आता दबावात असतील. लेग स्टंपकडे जाणारा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 10 चेंडू आणि 7ची गरज. धनंजय ओरपी चेंडू आणि वाईडिश लॉंग ऑन कडे या चेंडूला उंच टवलेला आहे. चेंडू जातोय सीमा पार. मिळतोय सीपीएल सीझन 3 चा ब्रँडेड चौकार. पुणेरी फ्राईज श्री चंद्रशेखर कोष्टी चौकारांचे प्रायोजक. विकेट
चे प्रायोजक चेतन विलास जगताप. पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय कव्हर क्षेत्रात. एक धाव मिळते. 8 चेंडू आणि 2 ची गरज. शरीफ रंगरेज स्ट्राईकला. चला पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी सज्ज व्हायचंय. एक एक खेळाडू समालोचन कक्षात पाठवायचा आहे. चांगला फटका सरळ बॅटने ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू साइड स्क्रीन कडे जातोय. पहिली धाव घेतलेली आहे आणि एकच धाव मिळेल. स्कोर लेवल झालेला आहे. कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. षटक संपलेलं आहे. 9 षटकांची समाप्ती. 6 गडी बाद 81 धावा. 6 चेंडू 1 ची गरज. चोपडा प्रीमियर लीग. चोपडा प्रीमियर लीग. मुख्य प्रायोजक नवजीवन सोलर चोपडा. सन्माननीय जीवन चौधरी. ट्रॉफीचे प्रायोजक सौ नम्रता सचिन पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्षा नगर परिषद चोपडा. सहप्रायोजक डॉक्टर दीपक चौधरी, परिश्रम हॉस्पिटल. डॉक्टर सुधीर पाटील, तन्मय EH हर्बल नॅचरोपॅथी. एक धाव आवश्यक. श्री जुबेर मलिक, मलिक पपिता, अमित अग्रवाल, श्री मनोज पाटील, स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन. पुढे सरसावत मोठा फटका. मिळोनच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. मिळतोय CPL ब्रँडेड षटकार आणि राहुल मेडिकलच्या संघाने हा सामना जिंकलेला आहे. 4 गडी राखून एक चांगला विजय राहुल मेडिकल संघाने मिळवलेला आहे. वेल डन टीम राहुल मेडिकल. नाझीम मलिक या सामन्याचे सामनावीर ठरलेले आहेत. 3 विकेट्स आणि फलंदाजी करताना 8 धावा. चला पुढचा सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. दोन्ही संघांनी आपला एक एक प्रतिनिधी